कशामुळे करतो? मी कार्यकारी संपादक संघर्ष योद्धा गेवराई. आपण तांदळा गेवराई तालुका जिल्हा बीड या ठिकाणी उभे आहोत. माझ्याबरोबर आमचे तांदळा गावचे सरपंच आपले नवनाथ गवते साहेब या ठिकाणी आहेत. या ठिकाणी माजी सरपंच बी या ठिकाणी आहेत. गावातील प्रतिष्ठित मंडळी आहेत. आता या ठिकाणी हे जे टर्न आहे, हे जे कठडे बसलेले आहेत, आपण या ठिकाणी हे मोजणी करत होते आणि एक गावचे प्रतिनिधी या नात्याने आमचे सरपंच गवते पाटील यांनी विचारलं की बाबा तुम्ही नेमकं कुठली मोजणी करतायत. तर ह्या अज्ञात व्यक्तींनी यांच्याकडे त्यांच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड नाही असे असणारे आणि हे द्वितीय नंबरचे आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर अशी असणारी ही मंडळी हे फार असं यांच्या चेहऱ्यावरून असं क्वालिफाईड माणसं दिसतात. परंतु त्यांनी काय केलं की त्यांची ओळख लपवली आणि आमच्या गावकऱ्याचं हेच म्हणणं की तुम्ही कोण आहात आणि मोजणी कशासाठी करतात. हा भाग या ठिकाणी विचारत असताना ते माधवमोहिते सरपंच आहेत. माधवमोहिते हे या ठिकाणी सरपंच उपस्थित आहेत आणि ते पलीकडे जे असणारे ग्रस्त माननीय चांगले क्वालिफाईड दिसतात आणि तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीत. आणि लोकांचं म्हणणं काय आहे की बाबा एखाद्या मंत्र्याचा रोड असेल किंवा एखाद्या कोणाचा असू देईल त्याच्यावर काही अडथळा करत नाही, पण हे गुप्त पद्धती मोजणी करत आहेत. आणि लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंचाला हा अधिकार असतो की माझ्या क्षेत्रामध्ये कुणी जर प्रवेश केला तर त्यांना विचारायला लागतं आयडेंटिटी कार्ड, आहे की नाही सर. अशा हेतूने गवते पाटील सरपंचांनी यांनी विचारलं पण त्यांनी काही उत्तर त्यांना दिलं नाही आणि ते उत्तर देण्याची टाळाटाळ करण्यासाठी लांब जाऊन उभे राहिलेले आहेत. आपण पाहू शकतो आणि हे ते पाहत इथे दूर उभे राहिले. ठीक आहे, आम्ही म्हणतो तुम्ही आम्हाला त्यांचं नाव सांगा किंवा जे कोणी असतील, समजा एखादे केंद्रीय मंत्री असतील, आम्ही त्यांची सन्मान ठेवतो.